सिंह राशीच्या लोकांनो, अनेकदा तुमच्या शत्रूंनी तुम्हाला बर्बाद करण्याचा कट रचला. तुम्हाला त्रास देण्यासाठी अनेक उपाय केले, पण तुमच्या घरात असलेल्या छुप्या शक्तींनी त्यांना आत येऊ दिलं नाही. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. ही गोष्ट जितक्या लवकर तुम्ही समजून घ्याल, तितकं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या शत्रूंना शिक्षा मिळावी, तर या सर्व गोष्टी तुम्हाला तुमचं रक्षण करणाऱ्या देवतेला मनापासून सांगाव्या लागतील. आणि हे कसं सांगायचं, हे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी करायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरी धूप आणि अगरबत्ती लावता, त्याच वेळी ही भावना व्यक्त करा. कारण हाच तो वेळ असतो जेव्हा देवता तुमच्या घरी येतात. आणि संध्या वेळामध्ये जेव्हा तुम्ही पूजा करत असता, तेव्हा जर तुम्ही देवतेला तुमचं मन मोकळं करून सांगितलं, तर तुमचा शत्रू तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही. हे देवता दुसरे कोणी नाही, तर स्वयं भोलेनाथाची शक्ती नागदेवता आहेत, जे भोलेनाथाच्या आज्ञेने तुमच्या घरी येतात आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वाईट शक्तींपासून सुरक्षा देतात. हे देवता सध्या सुद्धा तुमच्या घरी उपस्थित आहेत आणि पुढेही राहतील. सिंह राशीच्या लोकांनो, त्यांची कृपा टिकवण्यासाठी तुम्हाला त्यांचा कोप ओढवून घेणाऱ्या गोष्टी टाळाव्या लागतील. काही गोष्टींपासून दूर राहावं लागेल, जेणेकरून त्यांची कृपा तुमच्यावर कायम राहील. आता तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की हे वेळ का इतका खास आहे. हे फक्त एक सामान्य कालावधी नाही, तर तुमच्या जीवनातील सर्वात भाग्यशाली क्षण असू शकतात. हे असं वेळ आहे जेव्हा तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेशी पूर्णपणे जोडले जाऊ शकता. तुमचे शुभ ग्रहांचे संयोग तुम्हाला एक नवीन दिशा देणार आहेत, ज्यामुळे तुम्ही ना फक्त तुमच्या इच्छा पूर्ण करू शकाल, तर तुमचं संपूर्ण जीवन नवीन मार्गावर जगू शकाल. पण त्याचबरोबर एक सत्य हे देखील आहे की या वेळेत तुम्हाला काही महत्त्वाच्या सावधगिरी बाळगाव्या लागतील. तुमच्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही कोणतीही काळजी न करता या बदलांचा भाग व्हा. सिंह राशीच्या लोकांनो, पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की तुमच्या जीवनातील कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात घाई करू नका. निर्णय घ्या, पण संयम आणि विचारपूर्वक. हाच वेळ आहे जेव्हा तुम्ही घेतलेले योग्य निर्णय तुम्हाला आयुष्यभराचं सुख देऊ शकतात. जसेच तुम्ही या 3 इच्छांची प्राप्ती कराल, तुमच्या आयुष्यात अनेक नवीन संधी समोर येतील. आता हा वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात धन, सन्मान, प्रेम आणि यशाच्या सर्वात मोठ्या संधींचं स्वागत करण्यास पूर्णपणे तयार आहात. या काळात तुम्ही ज्या अडचणींना सामोरे जात होता, त्या आता संपणार आहेत. आता तुम्हाला कोणतीही समस्या भोगावी लागणार नाही, कारण ग्रह तुमच्या बाजूने आहेत. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की तुम्ही या संधींचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. हा यशाच्या मार्गावर तुमच्यासाठी एक छोटा ब्रेक असू शकतो. जर तुम्ही हा ब्रेक योग्य वेळी ओळखला आणि त्याचा फायदा घेतला, तर तुम्ही भविष्यकाळात तुमचे जीवन आणखी चांगलं बनवू शकाल. पण जर तुम्ही ही संधी गमावली, तर हे एक मोठं नुकसान असू शकतं. सिंह राशीच्या लोकांनो, म्हणूनच तुम्हाला तुमचे निर्णय सावधगिरीने घ्यावे लागतील. सध्या राहूची चाल आणि इतर ग्रहांचा प्रभाव तुमच्या जीवनात बदल घडवण्यासाठी सज्ज आहे. हे बदल तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतात. पण यासोबत हेही आवश्यक असेल की तुम्ही तुमचं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. कोणत्याही प्रकारच्या घाईपासून दूर राहा. कारण हाच वेळ आहे जो तुमचे जीवन एका नवीन दिशेने वळवणार आहे. तुमच्या कुंडलीत राहूचा प्रभाव तुमच्यासाठी सर्वात मोठा बदल घेऊन येऊ शकतो. जरी राहूशी संबंधित काही अडचणी असू शकतात, पण जर तुम्ही योग्य प्रकारे त्याला सामोरे गेला, तर तो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तुमच्यासोबत जे चमत्कारी बदल होणार आहेत, त्याचे परिणाम लवकरच दिसू लागतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल.
पण हे सर्व काही अचानक होणार आहे आणि ते तुमच्यासाठी चमत्कारी ठरू शकतं. पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल. लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या निर्णयांमध्ये पूर्ण आत्मविश्वास वाटत नाही, तोपर्यंत कोणतीही नवीन सुरुवात घाईतून करू नका. सिंह राशीच्या लोकांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. अपयश आल्यावर नातेवाईकांचे टोमणे सहन केलेत, गरज पडल्यावर कुणाची मदत मिळाली नाही याचा त्रास भोगला. मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये तो मानसन्मान मिळाला नाही, ज्याचे तुम्ही पात्र होता. हे सर्व अनुभव फुकट गेलेले नाहीत. त्यांनी तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक बळकट केले आहे. तुमच्या आतल्या मातीला आणखी सुपीक बनवले आहे. आता तुम्ही जे काही काम कराल, त्यात तुम्हाला पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक यश मिळेल. आणि जे लोक तुम्हाला मान देत नव्हते, तेच लोक धावत तुमच्या सन्मानासाठी नतमस्तक होतील. कारण तुम्ही कधीही तुमच्या जिद्दीला मरू दिले नाही. तुमच्या उत्कटतेला कधीही कमी होऊ दिले नाही. मिळालेल्या अपयशाने तुम्ही थोडेसे कमजोर झाला असाल, पण तुमचा आत्मविश्वास आणि जिद्द नेहमीच मजबूत राहिला आहे. हेच संधी आता तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. अनेकदा आपल्या सभोवताली असणारे लोक आपली कमजोरी इतकी वाढवून सांगतात की आपल्याला वाटते की आपण कोणतेही काम करू शकणार नाही. त्यांना हे माहीत नसते की ते ज्या व्यक्तीला कमी लेखत आहेत, त्याच्यामध्ये अपार इच्छाशक्ती आणि काम करण्याची क्षमता लपलेली आहे. सिंह राशीच्या लोकांनो, हीच इच्छाशक्ती त्याला पुढे जाऊन खूप मोठं यश देणार आहे. ब्रह्मांडाकडून आज संकेत मिळत आहे. न्यायाचा क्षण आला आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक मेहनतीचे फळ मिळणार आहे. या ब्रह्मांडात ऊर्जेचा एक नियम आहे. जे कर्म आपण करतो, त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. तुम्ही कधीही हार मानली नाही. तुमचे धैर्य टिकवून ठेवले. त्यामुळे तुम्हाला पुढे यश नक्कीच मिळेल. तुमच्या केलेल्या कर्माचे योग्य फळ तुम्हाला दिसेल. हे फक्त पैशांपर्यंत आणि प्रसिद्धीपुरते मर्यादित राहणार नाही, तर तुमच्या मनाला अशी संतुष्टी मिळेल की त्यासमोर मोठमोठे सुखही फिके वाटतील. आता तुम्ही तयार राहा त्या क्षणासाठी, जेव्हा जग म्हणेल की तुम्ही जे काही केले ते सामान्य नव्हते. तुमचे ते नातेवाईक आणि मित्र, ज्यांनी कधी तुम्हाला कमी समजले, त्यांना आता त्यांच्या वागण्याचा पश्चात्ताप होणार आहे. कारण देवाने तुमची ऊर्जा इतकी सशक्त केली आहे की तुमच्या समोर येणारी कोणतीही अडचण आता तग धरू शकणार नाही. तुम्ही जेवढे शक्य होते तेवढे सत्कर्म केले. देवाची भक्ती केली, पूजार्चना केली आणि तुम्ही मानता की सच्च्या मनाने भक्ती केल्याने देवतांची कृपा सदैव राहते.